ती गॅलरी अदृश्य सदृश्य आपण इकडे नाही, जरा मी बसलो हाऊसमध्ये, पण ती गॅलरी बघा ना जरा, थोडी तरी ठेवा. एवढा अवमान महाराष्ट्राचा करू नका. 4-4 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करून लोक इथे येतात, ते पट तिकडीनं बोलतात बिचारे, आणि ऐकायला कोणी नाही हो. एवढी तरी थोडीशी ठेवा जरा. तुम्ही तिथे आहात, विदर्भाचे आहात, विदर्भातला माणूस बोलतोय, विदर्भातल्या माणसाने विदर्भाची जरा लाच ठेवू टाका. बोलण्याचं काहीतरी कळवा, थोडं बंद करा 5 मिनिटासाठी सभागृह, आणि आखी द्या. रणजित भाऊ तुम्ही पण आहे, जरा सांगा हो, हे काय चुकीचं आहे. पूर्ण नाही तर त्यांनाही काढून टाका. ते कशाला एकट्याला ठेवताय? जा दरवाजा खोला, हाकलून द्या त्यांना. काय तमाशा लावला काय सभागृहाचा? काय लावलं हे अध्यक्ष महोदय? हे काय सभागृहाचा अवमान आहे आमच्या? 4-4 लाख लोक निवडून देतात, इथे येऊन आम्ही सभागृहात येऊन महाराष्ट्रातले आणि विधानसभेतले आमच्या मतदारसंघाचे प्रश्न म्हणतो. इथे ऐकणारा एक माणूस नाही, संबंधित खात्याचे मंत्री नाहीत. जरा घे भाऊ, त्यांना बोलवा, त्यांना. अध्यक्ष महोदय, काल रात्री आपण निर्देश दिले होते की मी लेखी खुलासा मागेल. मला असं वाटतं की आपण अध्यक्ष म्हणून दिलेल्या निर्देशाचं जर पालन झालं असतं, आज सकाळी विधिमंडळाच्या हे जे 3 सचिव बसतात ना, 4 सचिव, त्यांना काही साध्या पोस्ट दिल्या तुम्ही, त्यातला एक मुख्य सचिव केला, काय जे केलं असेल मला माहीत नाही, काय घोर सुरू आहे. तर यांनी जर तुमच्या निर्देशाचं सकाळी पालन केलं असतं ना, तर ही हिंमत नसती झाली या दृश्य गॅलरीत न बसायची. अडचण काय, अध्यक्ष म्हणून तुम्ही जे निर्देश देता ते जर तुमचे सचिव त्याचं पालन नसतील करत, आणि ते सचिव या लॉबीमध्ये आमदारांसोबत कॉफी चहा पेत असतील, तर हे असंच होणार आहे. त्यामुळे 5 मिनिटं हाऊस बंद करा. दखल घेतली आहे माननीय अध्यक्षाकडे. आपण काल तुमच्या विनंतीला मान देऊन, काल रात्री तुमच्या विनंतीला मान देऊन आपण ती चर्चा चालू ठेवली. करा ना 5 मिनिटं तहकूब. नाही, ठीक आहे, दखल घेतली, नोंद घेतली आहे. चला बोला, गायकवाडजी बोला. अध्यक्ष महोदय, बोलून काही उपयोग होणार का? किमान सचिवांना तरी बोलवलं पाहिजे. या ना, या. नाही, झाला हा विषय, झाला. आता आपण बसा खाली. याची नोंद घेतलेली आहे, त्यांना नोटीस बजावलेली आहे. आता माननीय अध्यक्षांकडे पण मी चर्चा करणार आहे, याच्यात कारवाई करू, जे कोणी असतील त्या कारवाईवर. बोला, आपण बोला गायकवाड साहेब, बोला आपण. अध्यक्ष महोदय, माझे मते कर्जमुक्ती ही काही शेतकऱ्यांच्या समस्येवरील अंतिम उपाय नाही. उपाय आहे की शेती नफ्याची झाली पाहिजे. अरे तुमच्या आदेशाचं पालन होत नसेल, तुमचा अपमान धडधडीत होत आहे. तुमचा अपमान धडधडीत होता अध्यक्ष महाराज. या सभागृहाचा अवमान होत आहे, म्हणून मारा बेल आणि एकदा जाऊ द्या मेसेज. बंद करा ना 5 मिनिटं, काय फरक पडला? ओ अध्यक्ष महाराज, काय झालं? अहो वांजोटी चर्चा कशाला करता तुम्ही? ओ अध्यक्ष महाराज, ओ तुमचा अपमान होत आहे, सभागृहाचा अपमान होत आहे. बसा नानाभाऊ, बसा, बोला. नाही, ठीक असं आहे. कसं बोलणार? तुम्ही जे या ठिकाणी मांडलं, तुम्ही सन्मान्य सदस्यांनी जे मांडलं, याची दखल घेतली आहे. मी पुन्हा या ठिकाणी सांगतो, जे कोणी अधिकारी या ठिकाणी गॅलरीमध्ये या 293च्या चर्चेसाठी अपेक्षित आहे, त्यांना तातडीने लेखी खुलासा मागण्यात यावा, असं मी या ठिकाणी रुलिंग देतो. आणि या संदर्भात पुन्हा सन्माननीय अध्यक्षांसोबत चर्चा करून पुढची काय आपल्याला कारवाई करता येईल त्या संदर्भात मी त्यांच्याशी चर्चा करेन. ठीक आहे, बोला आता गायकवाड साहेब. सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या तिथे बसून ठीक आहे, करा 5 मिनिटासाठी सभागृह adjourn करा. निरोप दिलाय ताबडतोब येतील. नाही, असा रेटून येऊ नका. नाही, हे असा रेटून नाही, येण्याची भूमिका नेऊ नका सभागृहामध्ये. नाही, ही पद्धत नाही. वडेट्टीवार साहेब, असं नाही असं होत नाही, असंच होते. तुम्ही आम्ही सभागृह मी बसलो तिकडे, चेअरमन तुम्ही चेअरमन अशा पद्धतीनं कामकाज रडून नेणं हे योग्य नाही. म्हणून माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय. नाही, माझी ऐकून घ्या जरा. ऐकलं ना, आपलं रेकॉर्डवर आलं सर्व. बघा, रेकॉर्डवर ऐकून त्याच्यावर मी रुलिंग पण दिलं, नाही, दर वेळेला आता तुम्ही असं नाही करू शकत. बसा. नाही, चर्चा असं नाही होणार. मी आता रुलिंग दिलं साहेब. आता मी
हो तर ठीक आहे ना, आता ते बघावं लागेल काय होतं ते. नाही. चला गायकवाड साहेब बोला, आपण बंद ना माईक. गायकवाड साहेब बोला बोला बोला. अध्यक्ष महोदय, माझ्या मते कर्जमुक्ती हा शेतकऱ्यांच्या समस्येवर अंतिम उपाय नाही आणि शेती नफ्याची झाली पाहिजे. ती जर नफ्याची झाली तर त्याला कर्जमाफीची गरज पडत नाही. कर्ज फेडण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये आली पाहिजे. अशा प्रकारचे मार्गदर्शन त्याला झालं पाहिजे. त्यासाठी त्याच्या उत्पादनाला योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी हमी भाव हा शासनाने जाहीर केला पाहिजे. शेतकऱ्यांच्या बाजारपेठेचे तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळावे, जेणेकरून आपला भारतीय शेतकरी जगाशी स्पर्धा करू शकेल. सरकारने पुढाकार घेऊन गावागावात शेतमालावर प्रक्रिया उद्योग उपयोग जर केले, पक्क्या मालाचा उत्पादक होण्याचे जे जर केलं तर कदाचित शेतकऱ्याला सक्षम त्या ठिकाणी होता येणार आहे. आणि यासाठी सर्वात मोठं म्हणजे आयात निर्यात धोरण यामध्ये आमूलाग्र बदल हा सरकारने या ठिकाणी करणे गरजेचं आहे. शेतकऱ्याला पारतंत्र्यात ठेवणारे शेतकरी विरोधी जे काही जुने कायदे असतील त्या कायद्यांना देखील मोडीत काढण्याची आवश्यकता आजच्या परिस्थितीमध्ये आहे. शेतकऱ्यांना स्वतःच्या कंपन्या तयार करून त्या कंपन्यांना शेतीतील प्रक्रिया केलेला माल जगाच्या बाजारपेठेत विकण्याचं स्वातंत्र्य निर्माण करून देण्याची व्यवस्था सरकारने जर केली तर शेतकरी मोठ्या ताकदीने उभा राहू शकतो. जनुकीय तंत्रज्ञानाच्या वापरातील अडथळे सुद्धा आपण दूर केले पाहिजेत. एक मिनिट गायकवाड साहेब, एक मिनिट बोला. अध्यक्ष महोदय, बघा, तुम्ही सुद्धा तिकडे 15 वर्षापासून या सभागृहात काम करता. आम्ही अनेक सदस्य विखे पाटील साहेबापासून रणधीर भाऊपासून अनेक वर्ष या सभागृहामध्ये काम करतो. आमची हात गेली अध्यक्ष महोदय. पण अशी पद्धत, पॉईंट ऑफ प्रोसिजरचा मुद्दा हाच आहे की ज्या वेळेस विरोधी पक्षनेता प्रस्ताव देतो त्या वेळेस किमान त्या खात्याचे सचिव आणि राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री जर वरच्या सभागृहामध्ये असतील तर राज्यमंत्री म्हणून या ठिकाणी सभागृहात बसतात आणि ते नोंद करून घेतात आणि मग त्याचं उत्तर सामूहिक असेल सामूहिक किंवा त्या खात्याचे विषय त्या खात्याचे मंत्री देत असतात. मी गेल्या कालपासून आमचा परवापासून आमचा प्रस्ताव सुरू आहे. तुम्ही तिथे साक्षीदार. परवापासूनच्या प्रस्तावाला काल पण आम्ही पाहिलं सभागृहामध्ये. नंतर बावनकुळे साहेब आले, ते एकमेव मंत्री बसले होते. ठीक आहे म्हटलं, आम्ही 5 मंत्री 5 खाते, आम्हाला सांगतात अधिक खात्याचे विषय द्यायचे नाहीत. आम्ही म्हटलं ठीक आहे, तुम्ही म्हणताय 4 खात्याचे, तर आम्ही 4च खात्यांचे विषय देतो, चर्चेला घेतो. आम्ही 4च खाते दिलेत, अधिकही नाही दिलेत की ठीक आहे मंत्र्यांचे काम असतात किंवा काही असेल म्हणून. खुद्द मी इथे रेकॉर्डवर आणू शकतो, खुद्द मुख्यमंत्री महोदयांनी तंबी दिली, यापुढे मी खपवून घेणार नाही उपस्थिती जर नाही दिसली तर. किमान मुख्यमंत्र्यांचं नाही, तुम्ही प्रोसिडिंग काढून बघा. यावेळेस 13 वेळा ही विषय या सभागृहामध्ये चालत. 13 वेळा, 13ही वेळा तुम्ही त्यातून आत्तापर्यंत 5 वेळा यावर चर्चा, आम्ही प्रश्न उपस्थित केला उपस्थिती संदर्भात आणि तुम्ही तिथून निर्देश दिले. 5 वेळा निर्देश देऊन जर ना मंत्र्यांना त्याची कदर आहे, तिथे त्या खुर्चीचा अवमान किती करायचा याची एक मर्यादा आहे अध्यक्ष महोदय, मर्यादा आहे. आम्ही आमचा अवमान ठीक आहे एखाद्या वेळेस, पण त्या खुर्चीचा अवमान आम्ही नाही सहन करणार. तिकडे तिले वर धम्मचक्र परिवर्तन आहे, त्या ठिकाणी बसून त्या खुर्चीचा, सर्वोच्च खुर्चीचा अवमान आणि हा महाराष्ट्राचा अवमान आहे अध्यक्ष महोदय. त्या खुर्चीचा अवमान म्हणजे या महाराष्ट्रातील 14 कोटी लोकांचा अवमान कराल.